उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट सुजित कुमार वर्मा सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे त्यांना फक्त 27-28 वर्षाचा अनुभव आहे असं म्हटलं तर गमतीनं चुकीचं ठरणार नाही. पण मला नेहमी असं वाटतं एखादी व्यक्ती 25 वर्षाचा रौप्य महोत्सव त्यांनी साजरा केला त्यांच्या अनुभवाचा. पण एखादी व्यक्ती सातत्यानं इतके वर्ष एखाद्या सेक्टरमध्ये काम करत असेल तर त्यांना आलेले अनुभव, त्यांनी त्या क्षेत्राकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हे खरंच खूप ऐकण्यासारखं असतं. वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल आहेत, कमर्शियल आहेत, इंडस्ट्रियल आहेत आणि काही स्पेशल प्रोजेक्ट सुद्धा आहेत ज्याच्यावर आता आम्ही गप्पा मारत होतो. त्यामुळे त्याही संदर्भात मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. तर आजपर्यंत हा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारूया. तो नमस्कार सर. आणि आपण थेट गप्पांना सुरुवात करूया थोडी फ्लॅशबॅक पासून, थोडं ब्लॅक अँड व्हाईट काळात जाऊया. आणि साधारणपणे एक 30-35-40 वर्षांपूर्वी थोडक्यात तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, एज्युकेशनल बॅकग्राऊंड पासून मला विचारायचं आहे. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की अरे आपण पण सिव्हिल इंजिनियर बनू? एक्झॅक्टली. काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली माझा जन्म औरंगाबादचा, मूळचे आम्ही तसे औरंगाबादचे, आणि आमचे काही फोर फादर्स राजस्थानहून इकडे मायग्रेट झाले. काही कारणामुळे वडिलांची सर्व्हिस आमची चाळीसगाव इथे लागली आणि माझं बालपण आणि सर्व प्रायमरी शिक्षण चाळीसगावला झालेलं. म्हणजे 1ली ते 12वी आम्ही चाळीसगावला होतो. त्याच्यामुळे चाळीसगाव हे माझं आज पण पहिलं प्रेम आहे. कारण की तिथून आमच्या पूर्ण आयुष्याची आणि जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून हे चाळीसगावच डोळ्यासमोर असल्यामुळे पहिलं प्रेम चाळीसगाव, आणि ते आज तगायत आहे पूर्ण. मग त्याच्यानंतर एज्युकेशन निमित्ताने आम्ही जळगावला शिफ्ट झालो. तर मग 12वी नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला 1992 साली माझं पॉलिटेक्निकला सिव्हिलमध्ये ॲडमिशन झालं. पण त्याच्या आधी सिव्हिल का निवडलं त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण असं होतं की माझ्या वडिलांची लिटरेचर त्यांच्या हाताने डेव्हलप केलेलं आहे. ॲक्च्युली ते 1963 साली सिव्हिल डिप्लोमा झालेले आणि त्यावेळेस सर्वची सर्व जे काय असाइनमेंट्स किंवा जर्नल्स असायचे ते हँड रिटन असायचे. तर त्यांचं सुंदर अक्षर आणि त्यांचं सुंदर ड्राफ्टिंग हे माझं सिव्हिल इंडस्ट्रीकडे वळण्यामागचं महत्त्वाचं कारण. त्याच्यामुळे डे वन पासून ही क्लिअरिटी होती की आय विल बी सिव्हिल इंजिनियर इन माय लाईफ. तर तिथून तो प्रवास माझा नक्की झाला. आणि म्हणून डे वन पासून 11वी 12वीला पण MCVCला पण मी सिव्हिलच घेतलं, दुसरी कुठली फॅकल्टी न घेता. आणि नंतर मग डिप्लोमा सिव्हिल जळगाव पॉलिटेक्निक येथे. त्याच्यानंतर BE सिव्हिल इंजिनिअरिंग मी जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज JNEC औरंगाबादून पासआउट केलं. औरंगाबाद सिलेक्ट करण्यामागचं कारण असं होतं की आमच्या तिथे 2 फर्म आहे. एक NR वर्मा म्हणून आमचे सुपर सिनियर्स आहेत आणि आमचे कझिन बंधू. तर ऑफिस वर्क करून एज्युकेशन घ्यायचं होतं म्हणून VJTAला नंबर लागला असताना पण मी औरंगाबादलाच प्रेफर केलं आणि तिथून एज्युकेशन अलॉंग विथ प्रॅक्टिस असं तिथून मी माझ्या प्रोफेशनल लाईफचा तिथून सुरुवात केलेली या सर्व विषयाची. म्हणजे कन्स्ट्रक्शन सारखंच पक्क होतं एकदम सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 100% की मला हीच लाईन डेव्हलप करायची आणि ती आवड निर्माण असल्यामुळे मी मागच्या 27-28 वर्षापासून एन्जॉय पण करतोय, बिझनेस पण करतोय आणि क्षेत्रामध्ये सेवा पण चालू पण आहे. नक्की. आता आणखीन एक त्यातलाच एक महत्वाचा टप्पा विचारायचा. तुम्ही म्हणले VJTA सोडून तुम्ही, म्हणजे हा एक वेगळा डिसिजन होता कारण लोक अदरवाईज ऍडमिशनसाठी तिथं ट्राय एवढं करत असतात. बिलकुल. आणि दुसरं म्हणजे इंजिनियर झाल्यानंतर एक स्ट्रगल सुरू होतो, तो म्हणजे पहिल्या प्रोजेक्टसाठी. इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट करतो आपण त्याच्यासाठी. तर तो स्ट्रगलचा पिरियड कसा होता तुम्हाला? काकांमुळे यांच्यामुळे मदत झाली का, सोपं होतं? सो पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय? एज्युकेशन मध्ये चालू असताना बऱ्याचशा साईट्स हँडल केलेल्याच होत्या. त्याच्यामुळे जळगावला जेव्हा मी शिफ्ट झालो साधारणतः 97 सालीच, आणि फॉर्च्युनेटली पहिला प्रोजेक्ट आमच्या एका फॅमिली फ्रेंडचाच मला मिळाला. तर तिथून माझ्या लाईफची सुरुवात झाली. स्ट्रगल म्हणून असं काही मला करावं लागलं आणि ओळखीमध्ये असल्यामुळे प्लॅनिंग म्हणजे त्या पहिल्या प्रोजेक्टच्या प्लॅनिंग पासून एक्झिक्युशन पर्यंत टर्न की पूर्ण तो प्रोजेक्ट मला मिळाला आणि तिथून माझ्या प्रोफेशनल लाईफची सुरुवात झाली. हो. आता मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता मागच्या 25-27 वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठे आहे आणि अशा लोकांकडून काम करून घेणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असू शकतं. कुठली त्यांना महत्वाची जबाबदारी दिली तर दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कशी मध्ये परिस्थिती हाताळली एवढे वर्ष? ऍक्च्युली मी माझ्या साईट इंजिनियर किंवा ओनरपेक्षा जास्त महत्व मी माझ्या साईटच्या लेबर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांना देतो. बिकॉज ते माझी पूर्ण फॅमिलीच आहे. एका वेळेस फॅमिलीकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं पण साईटवरती काम करणाऱ्या लोकांकडे माझं दुर्लक्ष नाही होऊ शकत. त्याच्या मागचे बरेच कारण आहे. सगळ्यात महत्वाचं फायनान्शियली विकनेस त्यांचा असतो आणि ते फक्त पैसे कमवण्यासाठी साईटवरती आलेले असतात. दुसरी गोष्ट त्यांच्या स्किलचा थोडा इश्यू असतोच, पण तो स्किल डेव्हलप करण्यासाठी पहिल्या दिवसापासून
साईट म्हणजे मी एक स्कूल म्हणूनच चालवली आजपर्यंत, आणि आज सगळ्यात ते मी काम करत आलेलो आहे. ज्याला येत नसणार ते साईटवरती ते एक्सरसाइज करून घेणं, त्याच्या समोर बसून ते काम करून घेणं, हा माझा रेग्युलर आणि माझा तो बेसिकली छंद आहे. त्याच्यामुळे खूप चांगले कारागीर त्याच्यामध्ये घडलेले आहेत, आणि काही काही लोक डे वन पासून माझ्यासोबत जुडलेले, ते आजपर्यंत जुडलेले आहेत. त्याच्यामुळे ती प्रायोरिटी माझी नेहमी असणार. आणि त्यांच्या सेफ्टी, सिक्युरिटी, त्यांचे फॅमिली लाईफ, त्यांचे काही हॉस्पिटलचे काही इश्यूज असतील, त्यांच्या लग्नांचे इश्यूज असतील, एज्युकेशनचे इश्यूज असतील, ते मी माझ्या फॅमिली तेवढंच त्यांना प्राधान्य देऊन ते मी फॉलो केले. बरोबर आहे. दुसरं, रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट सोबत किंवा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट सोबत तुम्ही गव्हर्नमेंटचे पण काही प्रोजेक्ट केलेले आहेत. हो. तर त्यातल्या काही प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये काही कॉन्ट्रॅक्ट पण आपण केलेले. कॉन्ट्रॅक्ट्समध्ये मेनली आम्ही नंदुरबार इथे मॅक्झिमम प्रोजेक्ट्स केले. नंदुरबार नवीन जिल्हा डेव्हलप झाले असल्यामुळे तिथे प्रत्येक गव्हर्नमेंटची बिल्डिंग ही नवीन झाली. आमच्याकडे वाटा जिल्हा परिषदचा आलेला होता, तर साधारणतः पूर्ण हिली एरियामध्येच ते काम होतं. तर मग सुरुवातीला साईट्स कुठली इंजिनियरला विचारल्यानंतर ते म्हणायचे की ह्या टेकड्यांमध्ये साईट आहे. तर सुरुवातचे 3 ते 4 महिने आम्ही कमीत कमी 1.5 ते 2 लाख ब्लास्ट केले, आणि बऱ्याचशा ज्या हिल्स आहे त्या शिफ्ट करून तिथे आम्ही बिल्डिंग उभे केल्या. तर तो आमच्या लाईफ मधला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथे बस स्टँड तिथे कन्स्ट्रक्ट केलं MSRDC साठी. त्याच्यानंतर तिथे IHSDP झोपडपट्टी पुनर्वसनची जी स्कीम असते, साधारणतः 15 एकर मध्ये आम्ही 1167 ड्वेलिंग युनिट्स तिथे आम्ही बांधले. त्याच्यानंतर आम्ही तिथे ट्रक टर्मिनल्स केले. त्याच्यानंतर आम्ही तिथे फायर स्टेशन्स केले, आणि रिसेंटली मी तिथे एक ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल तिथे कन्स्ट्रक्ट केलेला. त्याचं डिझायनिंग आणि एक्झिक्युशन सर्व माझ्याकडेच होतं. हा एक विषय झाला. आणि चाळीसगाव येथे वर्ल्ड फेमस एक आर्टिस्ट आहे KK मूस म्हणून, तर त्यांचं पण स्टुडिओ मी आता रिसेंटली PWDच्या पर्यटनच्या हेडमध्ये आता कन्स्ट्रक्शन करून ते पूर्ण स्टुडिओ हँडओव्हर केलेलं आहे पूर्ण. हा झाला कन्स्ट्रक्शनचा पार्ट. पण एक फर्म माझी PMC साठी पण काम करते, की जी PWD मध्ये पर्यटन हेडमध्ये जे होणारे प्रोजेक्ट्स आहेत त्या पूर्ण प्रोजेक्ट्समध्ये वेगवेगळे लोकेशन्स आम्ही डिपार्टमेंटला सजेस्ट करत असतो, आणि त्या लोकेशन्सला कुठल्या गोष्टीचा आपण प्रोजेक्ट अप्लाय करू शकतो त्याचा पूर्ण नो हाऊस क्लिअर करून, त्याचा पूर्ण DPR करून आपण डिपार्टमेंटला सबमिट करून, त्याचं पूर्ण टेंडरिंग प्रोसेस करून टेंडर होईपर्यंत, आणि कॉन्ट्रॅक्ट अलॉटमेंट झाल्यानंतर ते एक्झिक्युशन करून घेणं आपल्या मनाप्रमाणे, तिथपर्यंतची सर्व्हिस पण आपण गव्हर्नमेंट सोबत आपण आता कंटिन्यू करत आहोत. दुसरा एक जरा वेगळा प्रश्न या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे जसं मागच्या 25-27 वर्षामध्ये तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय. एक्झॅक्टली. त्याप्रमाणे तुम्ही जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितला. जळगाव जिल्हा पण तुम्ही बदलताना बघितला. म्हणलं चाळीसगाव माझं पहिलं प्रेम आहे तसं, तर त्यातले बाकीचे पण सगळ्या तुम्ही ठिकाणं बघितले. तर प्रश्न असा आहे की जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, आता कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टर सेगमेंट्सवर आता काम करण्याची गरज आहे जर पुढच्या 15-20 वर्षात आपल्याला ते डेव्हलपमेंट जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये बघायचे असेल? एक्झॅक्टली. महत्वाचा मुद्दा आहे की बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला हवं ते आता काहीतरी मागच्या 4-5 वर्षापूर्वीपासून चालू झालेलं होतं. याच्यापूर्वी काही इन्क्रोचमेंट म्हणा किंवा काही लेआउट्स मधल्या काही त्रुटी म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे बरेचसे इश्यूज यायचे, काम मनाप्रमाणे होत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी डिपार्टमेंट पण सगळ्या गोष्टींना लक्ष द्यायला लागलं, आणि फंड्स बऱ्यापैकी अवेलेबल होत असल्यामुळे सिटीची डेव्हलपमेंट व्हायला लागलेली आहे. पण अजून पण एक महत्वाचा एरिया जो अजून पण एक मोठा लेकुणा आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. जळगावमध्ये भरपूर जागा अवेलेबल आहे किंवा भरपूर शेड्स आज रिकामे पडलेले आहे. तर तिथे एक सायझेबल इंडस्ट्री म्हणा किंवा एक मोठं युनिट, एक 4-5 तरी कमीत कमी मोठे युनिट आले तर त्याच्या अनुषंगाने जे काय छोटे छोटे युनिट जे डेव्हलप होतात त्याची येण्याची खूप आज नितांत आवश्यकता आहे. फॉर्च्युनेटली आज जळगावचं एअरपोर्ट पण चालू झालेलं आहे, आणि जवळजवळ 5 लोकेशन्सला ती आज सर्व्हिस दिल्या जाते एअरपोर्टच्या माध्यमातून. तर त्याच्यामुळे आता असं वाटतं की इथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे व्हायलाच हवी, जेणेकरून सिटीचं डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होऊ शकेल, आणि लोकलमध्ये ज्या लोकांना आज स्किल लोकांना बाहेर जाऊन जे काम करावं लागतं ते सिटीमध्येच ते हॅपीली काम करू शकतील. ही एक सिटीसाठी आवश्यकता मला वाटते. अगदीच. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात इंडस्ट्री एक महत्वाचा त्यातला मुद्दा मानला, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या क्षेत्राला थोडा अजून गती देण्यासाठी? एक्झॅक्टली. आता रिसेंटली न्यूज मध्ये आलेलं होतं की आपले हे MIDCचे जे मिनिस्टर्स आहे त्यांनी जळगावला पण D झोन मध्ये मंजुरी दिलेली आहे. तर त्याच्या अनुषंगाने आता होपफुली चांगले फंड्स येतील, डेव्हलपमेंटचा चांगला आराखडा इथे आखला जाईल. आमच्याकडे पण काही त्या आराखड्यासाठी काही वाटा आम्ही काही शेअर करू शकलो तर आम्ही पण खूप चांगल्या भविष्यात काही
आमदारांच्या मदतीने ह्या गोष्टीला चांगलं प्रमोशन मिळालेलं आहे, तर ते व्हायला हवं ही अपेक्षा ठेवायला काही अडचण नाही येत. नक्कीच. Yes. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा Exactly. तुम्ही काय पॅरामीटर्स बघता एक्झॅक्ट. आणि मग ठरवता की अमुक एक स्टील आपण घेऊ? बरोबर बरोबर. हं. स्टील हा प्रकार आम्ही आधीपासूनच जे कॉलेज जीवनापासूनच टेस्टिंगवरती जास्त लक्ष देऊन स्टील आणि सिमेंट या दोन गोष्टींकडे आम्ही प्रायोरिटीने बघत आलेलो होतो. त्याच्यामुळे औरंगाबाद जवळ जालना असल्यामुळे त्याच पिरियडला ह्या सर्व आयर्न इंडस्ट्री डेव्हलपमेंट चालू झालेली होती. साधारणतः 97 ते 2000च्या साली दोघं तिघं युनिट, मोठे युनिट एस्टॅब्लिश झालेले होते. त्याच्या आधी आम्ही भावनगरला जाऊन सुद्धा सर्व इंडस्ट्रीज व्हिजिट केलेल्या होत्या, जिथे शिप बेकिंग यार्डचा जो रॉ मटेरियल तिथे येऊन जे काम व्हायचं तर ते पण, आणि त्याच्यानंतर जालन्याच्या काही इंडस्ट्रीज आम्ही व्हिजिट केलेल्या. त्याच्यामध्ये त्यांचं मेनली आमचा इंटरेस्ट असायचा त्यांच्या लॅबमध्ये काय काय कुठल्या गोष्टीच्या पॅरामीटर्स फॉलो होत आहे, चेक होत आहे, त्याच्यावरून आम्ही त्या सगळ्या गोष्टींना ठरवत आलेलो होतो. मेनली आम्ही जे इनिशियली जे काही नवीन युनिट किंवा मोठे युनिट होते त्यांचं आम्ही भरपूर काम केलं यांच्यासोबत. मेनली कार्बन कंटेंट याच्यावरती आम्ही जास्त जोर दिला, किंवा जे टेस्ट पॅरामीटर्स होते ते आम्ही फॉलो करून त्या स्टीलला आम्ही सिलेक्ट केलेलं आजपर्यंत. आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का तुम्ही? हो, आयकॉन स्टील यापूर्वी मी चाळीसगावला, नंतर नंदुरबारला, जे आमच्या पोदार शाळेचे जेवढे आमचे कन्स्ट्रक्शन झाले तर मेजॉरिटी स्कूल प्रोजेक्ट्सवरती आम्ही खूप स्टील आम्ही यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर उतरणला एक निलॉन्स इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री आहे, तिथे पण आम्ही खूप यूज केला. त्याच्यानंतर गाडेगावला आम्ही सुप्रीम इंडस्ट्री केलेली होती, सुप्रीम इंडस्ट्रीला पण त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी यूज केलेलं. आणि काही रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स 3 वर्षापूर्वी जे झालेले होते, आणि काही रिसेंटली आता एक रेसिडेन्शियल अपार्टमेंट आम्ही आज करतोय, तिथे पण वाईडली आम्ही आयकॉन स्टील यूज करतो. ओके. मग आयकॉनच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल, क्वालिटी बद्दल काय सांगाल? आयकॉनची आम्ही जी रिक्वायरमेंट दिलेली, जवळजवळ आतापर्यंत मला नाही आठवत की बा आज हे अवेलेबल आहे, ते अवेलेबल नाही, किंवा रिक्वायर्ड पिरियडमध्ये जे आम्हाला लागणारा मटेरियल होतं ते आम्हाला व्हेरी सेकंड डे किंवा ॲट द मॅक्स थर्ड डे आमच्या रिक्वायरमेंट आणि क्वांटिटी आणि जो काय आम्ही रेट्स एक्सपेक्टेड करत होतो, किंवा जे काय कॉस्टिंगसाठी आम्ही कॉस्ट कम्पॅरिझन करून जे काय आम्ही रेट आमच्या डीलर्सने, डिस्ट्रीब्युटरने जे काय आम्हाला कोट केलेले होते त्याच्याबद्दल आम्ही बऱ्यापैकी हॅप्पी आहोत. आणि सर्व्हिस आजपर्यंत आम्हाला चांगली मिळते. दुसरा एक अवघड प्रश्न आहे असा की इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एवढ्या 25-28 वर्षातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तो करताना आनंद, समाधान वेगळ्या प्रकारचं होतं, जो जास्त दिल के करीब आहे, तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आम्ही याच्या आधी आम्ही एक कंपनी म्हणून काम करायचो, प्रपोर्शन्स म्हणून आमचं एक जॉईंट व्हेंचर होतं, पण आम्ही म्युच्युअली नंतर वेगळे झालो. तर इंडिपेंडंटली जेव्हा मला प्रोजेक्ट करण्याची वेळ आली तर MJ कॉलेजला मला चान्स मिळाला. इथे खानदेश एज्युकेशन कॉलेज सोसायटी म्हणून एक मोठं इन्स्टिट्यूट आहे, तर त्याच्यामध्ये UGC कडनं माझी तिथे ॲज अन सुपरवायझर कॉन्ट्रॅक्टर म्हणून तिथे अपॉइंटमेंट झाली. तर तिथे ऑलिम्पिक साईजचा एक स्विमिंग पूल, जो मी आधी वर्किंग ॲज अन कन्सल्टंट म्हणून केलेलं होतं, पण एक्झिक्युशन म्हणून तो प्रोजेक्ट मला काम करायला चान्स मिळाला. त्याच्यानंतर तिथे शूटिंग रेंज आणि काही बॅडमिंटन कोर्ट, तर तो प्रोजेक्ट खूप माझ्या जवळ आहे, कारण की त्याच्यामध्ये मी बरेच पॅरामीटर माझ्या हिशोबाने यूज केले. आणि त्याच्यासाठी मी फिना म्हणून जे सिंगापूरची जी एक संस्था आहे त्याचा मी मेंबर झालो. आणि या वॉटर बॉडी क्षेत्रामधले जेवढे काही डिटेलिंग्स असतील तेवढे काही वर्षापासून जे काही लॅगिंग होतं सर्व टॉपिक्स, तर ते मी आत्मसात पण केले आणि ते एक्झिक्यूट पण केले. त्याच्यामुळे MJ कॉलेजचा ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल किंवा तिथलं जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते माझ्या खूप जवळ आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे जेवढा तुमचा एक्सपिरियन्स आहे त्या वयाची मुलं आता या फील्डमध्ये येतात, अर्थात नेक्स्ट जनरेशन सिव्हिल इंजिनियर्स येतात, एक्झॅक्ट, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून तुमच्या यशाचा सिक्रेट फॉर्म्युला काय सांगाल? एकच थीमवर काम करणं गरजेचं आहे की स्वतःला खोटं बोलू नका, एवढंच मी बोलेल. आणि त्याच्यानंतर ज्या ओनरसाठी तुम्ही काम करताय तो त्याच्या लाईफचं एक सगळ्यात मोठी खरेदी करत असतो. जर तो बंगला बनवणार असेल तर त्याच्या लाईफमध्ये कोटीच्या पटात तो एका वर्षात किंवा 1.5 वर्षात 2 वर्षात तो कधी खरेदी करत नसतो. तर त्या कामाच्या पिरियडमध्ये त्या पर्सन सोबत काही चिटिंग झाली किंवा त्याच्यासोबत त्याने विचार केलेल्या या सर्व प्रवासामध्ये कुठे काहीतरी त्याला लक्षात आलं की आपला कुठेतरी रॉंग नंबर लागलेला आहे किंवा आपण चुकीच्या माणसाच्या हातात की आपण काम दिलेलं गेलेलं आहे, असं फिलिंग चुकून पण त्या ओनरच्या मनात यायला नको. ज्या भावनेने त्या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे
तेवढ्याच 10 पटाच्या आनंदात तो प्रोजेक्ट पूर्ण संपणं गरजेचं आहे आणि हॅपीली त्या ओनरने त्या घरामध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे, ज्या पर्पजसाठी त्याने ते कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. वेदर ती इंडस्ट्रीज असो, मार्केट असो, कॉम्प्लेक्स असो किंवा त्याचं जे रेसिडेन्स असो, त्याच्यामध्ये 100% तुमच्या भावना त्याच्यामध्ये लागलेल्या असावं आणि तुमचं जे काय बेस्ट असेल ते तुम्ही पूर्ण तिथे देण्याचा तिथे प्रयत्न करावा. एवढंच मी नवीन टीमला सांगेन. क्या बात आहे. तर ते इंजिनियर सुजित कुमार वर्मा सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जागा असणं महत्वाचं आहे. अर्थात तुम्ही 100% तुमचं देणं महत्वाचं आहे आणि तुम्ही ज्या भावनेनं ते घर पूर्ण करताय, जसं त्यांनी सांगितलं आयुष्याची पुंजी त्यांनी लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही एवढी मोठी जबाबदारी तुमच्याकडे ती तशी जर पार पाडलीत तर एका सक्सेसफुल प्रोजेक्टमधनंच तुम्हाला पुढचे प्रोजेक्ट मिळणार आहेत आणि त्यानंतर यशाचे दरवाजे तुमचे उघडत जाणार आहेत. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की थँक्यू. तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. जरूर. Thank you थँक्यू.